तो सप्तदीप नवखंड में तो सप्तदीप नवखंड में गुरु से बड़ा ना कोई करने वाला क्या करे सो गुरु करे से होई। तो गुरु माता चंद्रमौळी किसी से भावाता कुदळी खोदीत खोदीत जावे जशी लागे प्रेम रसाची उकळ। ते श्याम काळा तो निळा पांढरा श्याम काळा तो निळा पांढरा अवघा रंग मग दिसतो तांबडा पाहून बसली बसली तया माझी। ते कोट सूर्याची प्रभा फाकली अनुभव झाला सदी पाहून वेळी झाले घडोघडी तरे तरे ते रंग। ते निद्रा लागली मुद्रा झाकली उन्मुनी वेडवली त्या श्री गुरुनाथाचे दर्शन घेतले बहुमाये प्रीतीला एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान। श्री गुरु मिळाले तुझं ज्ञान मिळाले तुझं ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान। तुर्याचा मग अनुभव झाला तुर्याचा मग अनुभव झाला अंतःकरणामध्ये बैसला केशरीच्या तरी बोलू लागली उचरी मग तटस्थ झाली परामध्ये ती नाचू लागली वसंतीत ती रमून गेली। हे मिटली माझी भ्रांती ग बाई मी द्वैत गेले विसरून एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान। श्री गुरु मिळाले तुझं ज्ञान मिळाले तुझं ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान। हे राम नाम मूळ भजन न्यारे राम नाम मूळ भजन न्यारे जप जप जपले सारे कथित तत्व सोडून दिले तीन गुण दोनामर घेतले काही द्वार बंद केले उलट पाहून आले चढून गेले। ते मिटली माझी भ्रांती पाहिली द्वैत गेले विसरून एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान। श्री गुरु मिळाले तुझं ज्ञान मिळाले तुझं ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले ओ ज्ञान एकांत कचिले
गुरुने मग विचार केला आत्मज्ञान मग कथून गेला वचन मुनमुनी करून सारे मार्ग दाविला धोपट सारे कैसे सुगुम 84 फेर ब्रह्मरंध्राच्या पठारावर निज रूप ईश्वराची पारे त्यासी म्हणे के मुक्ता पायी आत्मा हा सच्चिदानंद घन एकांत कथिले वो ज्ञान एकांत कथिले वो ज्ञान